भाऊ, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा पक्षश्रेष्ठीच्या हेलिकॉप्टरमुळे 15 लोकांनी भाजपच्या राजीनामे दिले. काय प्रतिक्रिया आहे? आज भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अरविंद हुंडे तसेच भाजपा पदाधिकारी पद्मनाभ माहेकर, माजी नगरसेवक इंगळे काकू यांचे चिरंजीव वैभव इंगळे यांचे आज राजीनामे आमच्याकडे आज प्राप्त झालेले आहेत व गतकाळातील प्रभावामध्ये काही कारवाया असतील किंवा काही स्क्रुटनी आमच्या पक्षातर्फे चालू आहे, त्यामध्ये जे काही पदाधिकारी आम्हाला डाऊटफुल वाटत होते त्यांच्यावर काही जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि यांच्याही जे काही कारण मीमांसा असेल ती आम्ही लवकरच स्पष्ट करू. त्याबाबत 15 लोकांनी राजीनामे दिले तर भारतीय जनता पार्टी पक्ष खाली होते नाही, 15 लोकांनी वगैरे नाही दिले, पण आजपर्यंत आम्हाला 3 राजीनामे प्राप्त झालेले आहेत आणि त्या राजीनाम्यांची आम्ही कारण मीमांसा करू आणि त्याबाबत आम्ही स्पष्ट वक्तव्य करू. राजीनामे मंजूर झाले नाही, सध्याच आम्हाला आता ते राजीनामे प्राप्त झालेले आहेत, त्यानंतर पक्षश्रेष्ठी वगैरे सगळे आम्ही बसून ठरवू याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्याचे नेतृत्व राजीनामा दिले असल्याचं नाही, अजून असं त्याबाबत असं काही स्पष्ट वक्तव्य त्यांनी काही केलेलं नाहीये, पण त्याच्या राजीनाम्यानंतर आम्ही शेवटी काय असतं की ते पदाधिकारी आहेत त्यांना काही कोणाकडून काही समजा प्रलोभन वगैरे किंवा काही कमिटमेंट भेटलेले असतील त्याबाबत आम्ही त्या पद्धतीने विचार करून निर्णय घेऊ. त्याच्याबद्दल कारवाई केली नाही, भारतीय जनता पार्टी जेव्हा सार्वत्रिक निवडणूक 2025 बुलढाणा नगर परिषदेमध्ये लढत होती तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, नगरसेवकांचे उमेदवार असतील, यांच्या आम्हाला काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या होत्या आणि त्याची शहानिशा पक्षश्रेष्ठींनी केलेली आहे, त्यानुसार काही जणांवर कारवाया झालेल्या आहेत. किती लोकांना कारवाई झाली? सध्या तरी एक कारवाई झालेली आणि बाकी सगळे आता स्क्रुटनी चालू आहे त्याबाबत.